नमस्कार. आजचे न पाठवलेले पत्र या पुस्तकातील लेखास आपण सुरुवात करूया. आजच्या लेखाचं नाव आहे, तुमच्या कोणत्या ग्राहकांना काढून टाकायचा विचार आहे? एखादी संघटना अगदी अपवादात्मक चांगली प्रगती करत असली, तरी तिचे सगळेच कर्मचारी कार्यक्षम आणि कार्यप्रवण नसतात. काही सामान्य असतात, तर काही उपद्रवकारक सुद्धा असतात. सगळ्यांचं एकजीव असं काडं झालेलं असतं. उपरोध असा, की मोजक्या उपद्रवकारक लोकांचं व्यवस्थापन करण्यात वेचली जाणारी शक्ती, वेळ आणि श्रम वगैरे कार्यक्षम आणि कार्यप्रवण अशा बहुसंख्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती एवढीच असतं. मग त्या अल्पसंख्य लोकांवर एवढं सारं खर्च का करायचं? त्यांना काढून टाकून वाचेल ती साधन संपत्ती अधिक उत्पादन व्यक्तीवर का खर्च करू नये? एक सडका टोमॅटो लवकरच इतर टोमॅटोही नासून टाकणार. तुम्ही एखाद्या कामचुकाराला त्याच्या भोवती इतर कामचुकार अकार्यक्षम कर्मचाऱ्यांचं कोंडाळ निर्माण करताना पाहिलं नाही का? तुम्ही त्यांना सुधारू शकत नसलात तर त्यांना नाकारून टाका. मी दयाविहीन आहे असं वाटतं का? अकार्यक्षम कर्मचाऱ्यांची कीव करणाऱ्या कोणत्याही संघटनेवर इतरांकडून कीव करून घेण्याची वेळ येते. या कल्पनेत फार क्रांतिकारक असं काही नाही. अनेक संघटनांनी ही कल्पना अगोदरच अंमलात आणली आहे. आता माझा प्रश्न असा आहे, तुमच्या सध्याच्या ग्राहकापैकी काहींनी सोडचिठ्ठी द्यायला काय हरकत आहे? जी शक्ती, वेळ आणि श्रम तुमच्या खऱ्याखुऱ्या एकनिष्ठ आणि महत्वाच्या ग्राहकांच्या सेवेत खर्च होतो, तितकेच काही आडमुठ्या ग्राहकांवर खर्च केली जाते. काही जण असे असतात, की तुम्ही काही केलं तरी ते सदैव असमाधानी राहतात. त्यांना तुम्ही कितीही चांगली सेवा दिली, तरी ते तुमच्या उत्पादनावर आणि सेवेवर टीका करतच राहतात. काही जण प्रत्येक बिल चुकतं करताना तुम्हाला लोटांगण घालायला लावतात. अखेर जेव्हा रक्कम चुकती केली जाते, तेव्हा त्या व्यवहारातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. कारण झालेल्या विलंबाच्या व्याजामुळे तुमच्या नफ्याला आधीच कात्री लागलेली असते. अशा ग्राहकांची तुमच्या यादीतून हकालपट्टी करून इतर महत्त्वाच्या ग्राहकांवर तुमची वाचलेली साधनसंपत्ती का लावू नये? ग्राहक नेहमीच बरोबर असतो, बरोबर? चूक. ग्राहक हा राजा असतो. खरं ना? नेहमीच नाही. ग्राहक कोण आहे त्यावर ते अवलंबून असतं. शोध फक्त ग्राहकांचा नसतो, तर चांगल्या ग्राहकांचा असतो. चांगल्या ग्राहकांचेच फक्त तुम्ही प्रश्न सोडवा, म्हणजे ते तुमच्या विकासाचे भागीदार बनतील. दोन्ही पक्षांची जीत यामुळे साधेल. मग तुमच्या कोणत्या ग्राहकांना ताबडतोब हाकलून देतात? आहे ना क्रांतिकारक कल्पना? यात खूप सुंदर असं सांगितलंय, की जसं आपण आपल्या काही मागच्या एका लेखात पाहिलं होतं, की 20% आउटपुट जेव्हा तुम्ही 20% इनपुट काही करताल आणि त्यातून 80% आउटपुट कसं काढायचं? तर हे तसंच आहे, की विनाकारण वेळ वाया घालवणाऱ्या ग्राहकांवर वेळ तुमचा न वाया घालवता, जे ग्राहक खरंच आहेत तुमच्या बिझनेससाठी चांगले, त्यांच्यावर वेळ घाला. त्यांच्यावर तुमची साधन संपत्ती खर्च करा. जसं त्यांनी कर्मचाऱ्यांचं पण उदाहरण दिलेलं आहे, की जे कामचोर आहेत कर्मचारी त्यांच्यावर वेळ न घालवता जे कार्यक्षम आहेत त्यांच्यावर वेळ घाला आणि त्यांना अजून कार्यक्षम बनवा. धन्यवाद.